आता मला इंटरव्ह्यू पेक्षा आता जास्त टेन्शन आहे तुमच्या समोर सांगायचं. मी माझं ग्रॅज्युएशन मुंबईतूनच कम्प्लीट केलं. मी मेकॅनिकल केलं. मी मुंबईतून भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मी माझं मेकॅनिकल कम्प्लीट केलं. त्यानंतर मी UPSC क्षेत्राकडे वळलो. पहिल्यांदा प्री डाऊन, दुसऱ्यांदा प्री डाऊन, तिसऱ्यांदा मी प्री क्लिअर करू शकलो. पण मेन्स काही मार्कांनी माझं इंटरव्ह्यू कॉल केला आणि हा माझा शेवटचाच अटेम्प्ट केला. तर माझ्यावर बऱ्यापैकी सायकोलॉजिकल म्हणजे म्हणतात ना फॅमिली वगैरे असं बऱ्याचपैकी म्हणजे जरी नसलं तरी पण एक आपण सबकॉन्शियस लेवलला जे बर्डन असतं त्या बऱ्यापैकी ते बर्डन होतं माझ्या. म्हणजे मला असं वाटतं की आपल्यापैकी म्हणजे इतरही काही जणांना असा अनुभव येईल असा. पण एवढंच सांगेन मी की UPSC ही एक प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही असं कुठलंही हे घेऊन चालू नका की प्री क्लिअर झाली म्हणजे आपण बऱ्यापैकी 20% यश संपादन केलं किंवा मेन्स क्लिअर झाली की आपण 40% यश संपादन केलं की इंटरव्ह्यूमध्ये गेलो म्हणजे आपण IASच झालो. असं काहीही नाही आहे. म्हणजे मी तर म्हणेन की 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात UPSC साठी. एक टेक्निक म्हणजे आपण जे तंत्र म्हणतो ते, दुसरं म्हणजे टेम्परामेंट संयम आणि तिसरं म्हणजे टॅलेंट. कारण या तिन्ही गोष्टींचा तुम्हाला वेळोवेळी अनुभव येईलच. म्हणजे उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर टेक्निकचा अनुभव तुम्हाला प्रीला येईलच. म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी एवढी वाढलेली आहे आणि GSचा पेपर आणि त्यातही निगेटिव्ह मार्किंग म्हणजे मुलांना हल्ली म्हणजे भलतंच टेन्शन वाढायला लागलेलं आहे. आणि त्यानंतर येतं म्हणजे टेम्परामेंट जे मेन्समध्ये फार व्यवस्थितरित्या दाखवावं लागतं संयम. कारण एवढे सगळे पेपर GS पेपरवर पेपर 2 तुमचे 2 ऑप्शनल्स आणि कधी जर म्हणजे दुर्दैवाने जर ते 2 ऑप्शनल एका लागोपाठ आले तर माझं संयमाचं तर म्हणजे पराकाष्ठाच होते. त्यामुळे तिथे ते एकदम इम्पॉर्टंट असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टॅलेंट. टॅलेंट या अर्थाने की इंटरव्ह्यूला तुम्ही जेव्हा फेस करता तेव्हा ते प्रेझेन्स ऑफ माइंड तेवढं महत्त्वाचं असतं की त्यावेळेला ती वेळ मारून नेण्यापेक्षा म्हणजे इंटरव्ह्यू हा इट्स लाईक अ पार्ट ऑफ अ परसेप्शन ऑफ दॅट पॅनल चेअर. म्हणजे त्या प्रेझेन्स ऑफ माइंडला आणि त्या टॅलेंटला तुम्ही खरं उतरणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि हे तिन्ही डिसाइडिंग फॅक्टर ठरतात. त्यामुळे असं काही ठरवू नका की तुम्ही की मी प्रीपर्यंत जास्त डेडिकेटेडली अभ्यास करेन आणि मग नंतर माझा पहिला ऑप्शनल झालेला आहे त्यामुळे मी दुसऱ्या ऑप्शनलला जास्त वेळ देईन असं काहीही नाही आहे. म्हणजे तिन्ही एक प्रोसेस म्हणून चालून घ्या तुम्ही. आणि ॲज फार ॲज म्हणजे प्रिपरेशनचा भाग झाला तर मी पॉलिटिकल सायन्स तुकाराम सरांच्याच गायडन्स खाली पहिल्यापासून म्हणजे माझ्या पहिल्या अटेम्प्टपासून मी त्यांच्याच गायडन्स खाली तयार केलेलं आहे. आणि मराठी लिटरेचरमध्ये म्हणजे जरी बॅकग्राऊंड नसला तरी पण एक मी मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा 10वीपर्यंत माझं मराठी होतंच. आणि एक इंटरेस्ट म्हणा किंवा सिनियर्सकडून ऐकलेलं त्यावेळेपर्यंत तरी असं होतं की मराठीमध्ये मार्क्स मिळतात बघा म्हणून म्हटलं चला मराठी जास्त वेळ नाही लागणार. आणि म्हणजे आत्ता म्हणजे पाठीमागे वळून पाहताना तरी असं वाटतं की काही चूक तरी नाही केली. म्हणजे मराठी घेऊन त्यातल्या त्यात तरी टू सर्टन लेवलपर्यंत माझं साध्य करू शकलो. हां ठीक आहे काही चुका राहिल्या पण व्यवस्थितपणे त्या विषयाला मी जस्टिस देऊ शकलो. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि प्रिपरेशनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर असं काही गणित नाही की तुम्ही दर दिवसाला 20 आणि 25 तास वगैरे अभ्यास केला पाहिजे असं काही गणित नाही. म्हणजे तुम्ही डेडिकेटेडली म्हणजे तुकाराम सरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर अगदी रिलिजियसली तुम्ही 10 ते 12 तास अभ्यास केला तरी पुष्कळ आहे. म्हणजे सरांचं नेहमीच असतं ते म्हणजे की तुम्ही रिलिजियसली एक विषय तुम्ही व्यवस्थितपणे घ्या त्याचं प्लॅनिंग करा. म्हणजे त्यात तुम्हाला सेल्फ अनालिसिस करा की ते कमी पडतं आहे. कारण मी तर त्यांचा प्रिलिमपासून त्यांच्या गायडन्स खाली आलेलो आहे. म्हणजे प्रॉपरली जे पॉलिटिकल सायन्स असेल त्यांना माहिती असेल की टायपोलॉजी ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा वेगळा प्रकार असतो. तर त्यात जवळजवळ 6 कॉन्स्टिट्यूशन्स वेगळ्या कराव्या लागतात. त्यामध्ये कुठला भाग तुम्ही व्यवस्थितपणे केला पाहिजे त्यातही कारण पार्लमेंटरी प्रोसिडिंगचा भाग व्यवस्थित झाला पाहिजे. कारण पगड्याकडे जास्त कल नाही झाला पाहिजे. असे जे अनालिसिस असतं ते गायडन्स असतो सरांचा. आणि एक स्वतःचं अनालिसिस फार महत्त्वाचं असतं त्याबाबतीत. कारण जरी सरांनी गायडन्स दिलं तरी आपल्याला माहीत असतं की आपण किती पाण्यात असतो. हे झालं पॉलिटिकल सायन्सबद्दल. आणि मराठी लिटरेचरबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे इथे बऱ्याच जणांचं असेलही मराठी लिटरेचर. मराठी लिटरेचरबद्दल सांगायचं झालं तर मराठी लिटरेचरमध्ये तुम्ही असा एक एरिया डिफाईन करा की ज्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ झालं तर 2 भाग पडतात प्राचीन आणि अर्वाचीन. साधारणतः अर्वाचीनबद्दल असं मत आहे की जे चेक करणारे असतात त्यांना तुमचं जर वे ऑफ थिंकिंग किंवा थॉट जर पटलं नाही तर ते तुम्हाला ॲव्हरेजपेक्षाही कमी मार्क्स देतात. ते काही मागे पुढे पाहतात. पण प्राचीन हा असा भाग असतो की साधारणतः त्याबद्दल कुणाचं दुमत नसतं. म्हणजे मी गेल्या मेन्समध्ये आणि ह्या मेन्समध्ये जर काय फरक पडला असेल तर तो असं की मी माझा वे ऑफ
अटेम्प्टिंग द क्वेश्चन वॉज टोटली चेंज इन दिस अटेम्प्ट असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पूर्णपणे माझं लक्ष प्राचीनवर घेतलेलं. पण प्राचीनमध्ये तुम्हाला मार्क्स हे नक्कीच मिळतात जर तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही अटेम्प्ट केले क्वेश्चन आणि जर त्या विचारलेल्या प्रश्नांची जर तुम्ही एक फोकस आणि कन्क्लुजन देऊन जर तुम्ही उत्तर दिला तर तुम्हाला नक्कीच मार्क्स मिळतात त्यावर. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू. म्हणजे इंटरव्ह्यूबद्दल सांगायचं झालं तर इंटरव्ह्यूचं अशी काही स्पेशल अशी प्रिपरेशन नसते, पण ही मगाशी म्हटल्याप्रमाणे एक प्रोसेस आहे. आणि प्रोसेसमध्ये कसं की तुम्ही एक ग्रूम होत जाता, तुम्ही त्या सिस्टममध्ये मोल्ड होत जाता. त्यामुळे तुम्हाला आपोआपच एखाद्या ॲनालिटिकल प्रश्नावर तुम्ही तुमची मतं म्हणजे तुम्ही ग्रुप डिस्कशन करत असालच त्यामध्ये तुमची ती कन्क्लुजन येत असतील किंवा तुम्ही स्वतःहूनही तुम्ही त्याच्यावर कन्क्लुजन करू शकता. अशा कन्क्लुजनचा आणि ग्रुप डिस्कशनचा बऱ्यापैकी फायदा होतो. आणि आता प्री जवळ आले म्हणून मी जरा प्रीबद्दल बोलेन. प्रीमध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेवढे जास्त प्रश्न सॉल्व्ह कराल डिस्पाइट ऑफ दॅट स्कोर म्हणजे तो फारच स्कोर रिलेटिव्ह पार्ट आहे. काहींना फारच मोरल अप होतो आणि काहींचा मोरल डाऊन होतो. तर मी असं म्हणेन की एक्झामच्या अगोदर 20 ते 25 दिवस तुम्ही अजिबातच पेपर सोडवू नका. कारण त्यांनी माझा तरी मोरल फार डाऊन व्हायचा जरा जेव्हा स्कोर कमी यायचा. तर मी असं ठरवून घेतलेलं की अजिबातच स्कोर काढायचा नाही. फक्त जे म्हणजे 20-25 दिवस अगोदर फक्त जे प्रश्न आपण बघतोय त्या प्रश्नाचं ॲज अ इन्फॉर्मेशन किती फायदा करून घेता येईल. म्हणजे एखादा प्रश्न आपण पाहिला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळलेलं आहे तो एक डेटा आपल्याकडे झाला. पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे 3 ऑप्शन्स असतात. तर त्या 3 ऑप्शन्सचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घेता आला पाहिजे. तर त्या 3 ऑप्शनने तुम्हाला 3 परत प्रश्न तयार होतात. या 3 प्रश्नांनी परत तुमचं म्हणजे एरिया ऑफ अनालिसिस वाढत जातं. आणि मग तुम्हाला कळतं की आतापर्यंत कुठल्या विषयावर किंवा कुठल्या पार्टवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत किंवा कुठल्या पार्टवर विचारलेले नाही. आणि मग तुम्ही त्या एरियावर मग फोकस करायला. हे फार महत्त्वाचं राहील असं मला वाटतं. कारण प्रीचा अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे उगाचच अगदी जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा 1 आणि 2च पुस्तकं जर तुम्ही 4 ते 5 वेळा वाचत असाल तर फारच बरं होईल. म्हणजे त्यामुळे तुमची इंटेन्सिटी ऑफ स्टडी जास्त वाढेल. पण त्यामुळे तुम्हाला एरिया ऑफ कव्हरेज जास्त मिळेल. आणि दुसरं हे महत्त्वाचं म्हणजे की आपल्या आतापर्यंत जे पेपर सॉल्व्ह केलेले असतात त्यावरूनही आपण प्रत्येकाचं अनालिसिस तयार केलेलं असतं. आणि आपला एक एरिया डिफाईन केलेला असतो की आपल्याला ह्या एरियामध्ये म्हणजे उदाहरणार्थ पॉलिटिकल सायन्सबद्दल म्हणायचं झालं तर इंडियन पॉलिटिकल सिस्टममध्ये आपण 60 प्रश्नांपैकी सगळं म्हणजे 55 तरी बरोबर येतीलच. पॉलिटिकल थिअरीमध्ये नाही 60 पैकी 40 येतील. पण असा एरिया डिफाईन करून ठेवा की ज्यामध्ये तुम्ही इंटेन्सिव्हली स्टडी करून जास्तीत जास्त मार्क्स गेन करू शकता. म्हणजे नुसतंच आपल्याला गधा मजदुरी करायची नाही तर आपल्याला आपल्या वेळेचं एक प्रॉपर ऑप्टिमल युटिलायझेशन करायचं. म्हणजे दॅट इज ट्रू विथ प्री मेन्स अँड इंटरव्ह्यू या तिन्ही फेजमध्ये महत्त्वाचं आहे. आणि मेन्सच्या बाबतीत परत एकदा सांगतो मी की GS हा फारच मुलांना टफ एरिया वाटतो आणि म्हणजे अनप्रेडिक्टेबल वाटतो. म्हणजे मान्य आहे कारण आत्ताचं जे पेपर पॅटर्न जो वाढलेला आहे की तो फारच GK टाईप झालेला आहे. पेपर 1मध्ये GS पेपर 1मध्ये पॉलिटिक्स किंवा इंडियन पॉलिटिकल सिस्टमबद्दल जास्त प्रश्न यायला लागलेले आहेत. पण हे जरी मान्य असलं तरी मला कुठेतरी असं वाटतं की ते आपल्या सराउंडिंगपेक्षा तरी बाहेरचं नाही आहे ना. म्हणजे आपल्या सराउंडिंगबद्दलच आहे. आपण नॉर्मली म्हणजे रेग्युलरली हिंदू पेपर वाचतो, इतर कुठलेही पेपर वाचतो म्हणजे त्यातलंच सगळं आहे. जर तुम्ही ते एकदम प्रॉपर करत असाल विथ प्रॉपर अनालिसिस विथ प्रॉपर कन्क्लुजन म्हणजे कन्क्लुजन फार महत्त्वाचं असतं मेन्सला. ते जर व्यवस्थित करत असाल तर मग मला नाही वाटत की GS पेपर 1 आणि पेपर 2 कुठे जास्त अवघड जाईल. आणि आपले 2 ऑप्शनल असतात आणि GS असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो एसे. तर एसे हा पार्ट आपण पूर्णपणे निग्लेक्ट करतो. कारण प्री झाल्यानंतर आपण सरळपणे आपण सेकंड ऑप्शनल तयारीला लागतो कारण आपला फर्स्ट ऑप्शनल तयारीला असतो प्रीमध्ये. त्यामुळे आपण एसेला पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तर मी असं म्हणेन आवर्जून की तुम्ही म्हणजे तुमची रिव्हिजन चालू होण्याच्या अगोदर 2 ते 3 एसे तरी तुम्ही स्वतः आणि सरांकडून चेक करून घ्या. त्याला पर्यायच नाही. यावेळेचा एसेचा पॅटर्न बघता मुलांनी चांगले एसे लिहून सुद्धाही त्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे एसे हा डिसाइडिंग फॅक्टर राहिलेला आहे नेहमीप्रमाणे. आणि एसेमध्ये जर तुम्ही म्हणजे असं काही आवश्यक नाही तुम्ही फ्लावरी लँग्वेज यूज केली पाहिजे. म्हणजे सरळ कर्ता क्रियापद कर्म हे जर इंग्लिशचं सूत्र तुम्ही अवलंबलं तरी तुम्हाला चांगले 120 ते 130च्या दरम्यान मार्क्स नक्कीच मिळतील. फक्त विषयाला धरून लिहिणं फार गरजेचं आहे. कारण एसे म्हणजे ते फक्त बघतात की तुम्ही कन्क्लुजन किती प्रकारे तुम्ही
म्हणजे कशा प्रकारे तुम्ही त्या कन्क्लुजनला स्टिक राहिलेला आहात तुम्ही शेवटपर्यंत, म्हणजे तुमची अनालिटिकल थिंकिंग कशा प्रकारे दिसते. 4 ते 5 पार्ट्स आहेत त्या एसेमध्ये, म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये आहेच ते तुमची ग्रास्पिंग स्किल, अनालिटिकल स्किल, आणि तुम्ही आतापर्यंत वाचलेलं काय मटेरियल आहे तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंट करू शकता, या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात एसेमध्ये. त्यामुळे एसे हा डिसाइडिंग फॅक्टर नक्कीच ठरेल. त्यामुळे माझं असं प्रांजळ मत आहे की तुम्ही एसे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण तो महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. तर आता राहिला फर्स्ट ऑप्शनल आणि सेकंड ऑप्शनल. तर सेकंड ऑप्शनल तर माझं मराठी लिटरेचरचा गेल्या वेळेचा स्कोअर कमी होता, त्यामुळे मी असं ठरवलेलं की ह्या वेळेला आपण मराठी लिटरेचरकडे, म्हणजे गेल्या वेळेला मी असं केलेलं की मराठी लिटरेचरकडे जास्त लक्ष दिलेलं आणि पॉलिटिकल सायन्स आणि GS या आणि एसेमध्ये जरा कमी लक्ष दिलं. तरी पण म्हणजे कम्पेअरिंग द एफर्ट दॅट आय हॅव पुट इन द पॉलिटिकल सायन्स आणि GS पेपरवर मी मराठीमध्ये म्हणजे कमी मार्क्स मिळाले आणि ह्याच्यात मला त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले. म्हणून म्हटलं आता ह्या वेळेला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, म्हणजे चेंज जर केलं तरच काहीतरी आपल्यासमोर मार्ग दिसेल, कारण शेवटचा अटेम्प्ट होता. मग म्हटलं की आपण असं करूया की जेवढा आपण मराठीला एम्फोसिस देतो किंवा जेवढा वेटेज देतो तेवढा आपण पॉलिटिकल सायन्स, एसे आणि GS त्याला पण तेवढा जस्टिस देऊया आणि तेवढीच प्रिपरेशन करूया. तर मग मी त्या दृष्टीने पावलं उचलली आणि म्हणजे पेपर सॉल्विंग ह्याला जरा जास्त महत्त्व दिलं, म्हणजे मराठी व्यतिरिक्त ह्या दोघांना. त्यामुळे मला वाटतं की त्या 2 विषयामध्ये मी स्कोअर करू शकलो. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही एका विषयाला जस्टिस न देता, म्हणजे एका विषयाला फक्त तुम्ही जीवतोड मेहनत करण्यापेक्षा किंवा जास्त ॲनालिसिस करण्यापेक्षा, ती भरमसाठ पुस्तकं वाचण्यापेक्षा सगळ्या विषयांना तेवढाच न्याय द्या की जेणेकरून तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स मिळतील. ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज तुम्ही 330, 350च्या दरम्यान जरी तुम्ही मिळवू शकला तरी तुमचा स्कोअर 2 डिजिटमध्ये पोहोचायला काहीच हरकत नाही. हे एक महत्त्वाची गोष्ट. आणि म्हणजे दुसरं मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या विषयाचं आत्तापर्यंतचे आलेले प्रश्न आणि आत्तापर्यंतची तुम्ही केलेली म्हणजे तुम्ही केलेल्या नोट्स आणि त्याची उजळणी हे फार महत्त्वाचं होतं, कारण शेवटच्या 1 महिन्यात तुम्हाला म्हणजे आपल्याला काहीच वेळ मिळत नाही की उजळणी करायला. म्हणजे अक्षरशः 1 ना धड भराभर चिंता होतं, म्हणजे हे वाचू की ते वाचू. म्हणजे मराठीचं जर पेपर 1 वाचत लागलं तर पेपर 2 असं होतं की अरे बापरे मी हे टेक्स्टच वाचलं नाही तर काय करायचं, किंवा पॉलिटिकल सायन्सचं मी थेरीज केलेली नाही आहे, इंडियन पॉलिटिकल सिस्टमच केलेलं नाही, असं आता काय करायचं. असं ह्याच्यात न पडता म्हणजे सुरुवातीपासूनच अभ्यास करताना प्रॉपर म्हणजे एक जर टॉपिक असेल इंडियन पॉलिटिकल थेरी प्लेटो, तर प्लेटोचे असे 4-5 मुद्दे काढा की जेणेकरून ते 4-5 मुद्दे प्रत्येक उत्तराला तुम्ही कॉमन वापरालच, पण त्या मुद्द्यामधूनही तुम्हाला तुमचं एक ॲनालिटिकल स्किल डेव्हलप करता येईल. किंवा ॲरिस्टॉटल, मार्क्स, आणि त्यात एरिया डिफाईन करा. जर मी म्हणजे वेस्टर्न थिंकर आला आहे तर मी याच्यात हा अटेम्प्ट करेन आणि त्यात तो अटेम्प्ट करेन, असं एक तुमचा एरिया डिफाईन करा. पण मी असं म्हणेन की एकदमच पूर्ण विषय म्हणजे वेस्टर्न थिंकर करताना तुम्ही ग्रामशी सोडाल असं वगैरे करू नका. केलं तर एक पार्ट व्यवस्थित करा आणि करताना म्हणजे त्या थिंकरचा A to Z सगळा पार्ट करा, म्हणजे कुठलाच पार्ट सोडू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर सॉल्व्ह करता येईल. आणि आता असं झालंय की म्हणजे जरी मी म्हणत असलो की हा एक एरिया फक्त चांगला करा, याचा अर्थ असा घेऊ ना की तुम्ही उरलेले एरिया तुम्ही सोडून द्या. सोडून देण्यापेक्षा तुम्ही ऍटलिस्ट त्या एरियाला टच करून द्या. म्हणजे एकदम वर्स्ट टू वर्स्ट केस आली, म्हणजे आता UPSC फारच अनप्रेडिक्टेबल झाले, जर वर्स्ट टू वर्स्ट केस आली तरी तुम्ही त्यात ऍटलिस्ट ॲव्हरेज स्कोर तरी करू शकाल. म्हणजे 2 मोठे प्रश्न आपल्याला नेहमीच सापडतात, म्हणजे एक जरी ॲव्हरेज झाला तरी ठीक आहे. 2 मोठे प्रश्न जर एकदमच चांगले एकदमच म्हणजे टॉप क्लास झाले तर मग त्यात तुम्ही 40-45 तर नक्की स्कोर करू शकता. म्हणजे असे तुम्ही 2 प्रश्न असे झालेच पाहिजेत तुमच्या. आणि महत्त्वाचं म्हणजे टिपा. म्हणजे टिपा असं होतं की टिपाला असतात मुळातच 12 ते 13 मिनिटात आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात त्या टिपा. आणि 12 ते 13 मिनिटात आपल्याला कसं काय आता म्हणजे सगळं कन्क्लुजन, परत जो काही हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट, परत क्रिटिसिझम, याचे मेरिट्स डिमेरिट्स असं आता लिहिणं थोडंसं अवघड असतं. पण मग त्याच्यासाठी मी एक अशी पद्धत अवलंबलेली की म्हणजे माझा ऑप्शनल 1 असल्या कारणाने मला थोडंसं ते सोपं केलं की कुठलाही थिंकर करत असताना मी त्या थिंकरचा असा एक पॅटर्न बनवला सुरुवातीलाच की तो कन्क्लुजन पार्ट त्या थिंकरच्याच, म्हणजे प्रत्येक थिंकर कसा एक पोस्ट असतो. म्हणजे आता आपण रुसो घेतला तर रुसोचा सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी आहे, त्या पर्टिक्युलरली त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्या थिंकरचा असा एक पोत असतो की त्या पोतला साजेसं आपण एक कन्क्लुजन तयार करायचं आणि त्या कन्क्लुजन म्हणजे थोडासा प्रश्नाच्या अनुषंगाने त्यात थोडासा बदल करायचा.
अदरवाईज थोडंसं सेम ठेवायचं. बाकी हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट वगैरे हे अतिशय चांगलं करून ठेवायचं आणि मेरिट्स डिमेरिट्स ह्याला जरा जास्त महत्त्व द्यायचं. कारण जो चेक करणार असतो त्याला तुमच्या कन्क्लुजन शिवाय मेरिट्स आणि डिमेरिट्स याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट तर सगळ्यांनाच माहिती असतो, त्यात एवढं काही वेगळं आपण सांगत नाही आणि अपेक्षाही नसते. त्यामुळे मेरिट्स आणि डिमेरिट्सवर जरा जास्त भर देऊन तुम्ही जेवढं त्या थिंकरचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असेल त्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे जर तुम्ही जर प्लेटो सांगत असाल तर प्लेटोच्या हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्टमध्येच न अडकून राहता तुम्ही जर करंट रिलेव्हन्स जर प्लेटोचा देऊ शकला तर ते फारच चांगलं होईल. म्हणजे अगदी टोटलिटॅरियन स्टेटबद्दल म्हणा किंवा त्याचं करंट क्रिटिसिझम काय झालेलं आहे प्लेटोचं किंवा मार्क्सचं फॉर दॅट मॅटर, किंवा मार्क्सपासून ग्रामशी आणि ग्रामशीपासून निओ मार्क्सिझम, म्हणजे असे 3 टप्पे जर तुम्ही तुमच्या उत्तरात सांगू शकला म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स देऊन आणि त्याला प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन जर तुम्ही ते सबस्टन्शिएट करू शकला तर मग फारच चांगलं. म्हणजे तुमचं ते उत्तर साधारणतः 14 ते 15 मार्कांपर्यंत जायला काहीच हरकत नाही. असा एक पॅटर्न ठेवला म्हणजे सुरुवातीपासून जर ही काळजी घेतली तर मग ऐन वेळेला आपली घाई होत नाही. कारण मग कमेंट, तो उत्तराचा सुरुवात असते कमेंट आणि एक तुम्हाला वाक्य असतं. कमेंट हे फार महत्त्वाचं असतं. त्या शब्दाला एक महत्त्व आहे. त्या शब्दाचं महत्त्व लक्षात ठेवून तुम्हाला ते लिहिलं पाहिजे. हे 3-4 पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवून जर तुम्ही लिहिलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या टिपामध्ये मार्क्स मिळतील. आणि टिपा का महत्त्वाच्या, तर टिपा 6 असतात. जर टिपामध्ये तुम्ही जास्त स्कोअर करू शकला तर मग तुमचा स्कोअर फारच वरती जातो. हे तुम्ही जर म्हणजे त्या प्रश्नाला वेटेज आणि तुमचे टेक्निकल पाहिलं जर मुद्दे तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यामुळे मी असं म्हणेन की तुमचा एरिया ऑफ कव्हरेज वाईड असू द्याच म्हणजे मेन्ससाठी, पण तुमची इंटेन्सिटी एवढी असू द्या की जरी एरिया ऑफ कव्हरेज तुमचा वाईड असला तरी तुम्ही त्या इंटेन्सिटीमधून तुम्ही जे प्रश्न निवडलेले आहेत त्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी त्या उत्तराला जस्टिस देऊ शकाल. आणि दुसरं राहिलं, परत एकदा मी GS कडे वळतो कारण GS हा फारच क्रुशियल फॅक्टर होत चालला आहे. GSचं असं झालंय की आता स्टॅट्स म्हणजे ह्या वेळेला सायन्स अँड टेकला जरा जास्तच वेटेज होतं, 35 ते 40 मार्काचं होतं. त्यामुळे असं म्हटलं गेलं की म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल त्यांना जरा जास्त वेटेज म्हणजे त्यांना जरा जास्त मार्क्स वगैरे मिळतील. ठीक आहे, मान्य होतं तेव्हा. म्हणजे तुम्ही जर GSचा पेपर जर सगळा कव्हर करू शकला, म्हणजे असं म्हटलं जातं की जर तुम्ही GSचा पेपर व्यवस्थितपणे सगळा कव्हर करू शकला तर तुम्हाला 330-340 तरी नक्कीच GS मध्ये मिळतील. पेपर लेंथी असतो आणि आता हल्लीचा SNTचा एरिया वाढत चालला आहे. पण जरी SNTचा एरिया वाढत चालला आहे असला तरी म्हणजे प्रश्न जे आलेले होते ते कुठल्याच दृष्टीने तुमचे एकदम म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला MTech किंवा BTech करण्याची गरज होती असं काही नाही. म्हणजे IPTV आलेलं ते क्रोनिकल मध्ये तर येऊन गेलेला प्रश्न होता. म्हणजे रोबोटिक्स आलेलं, रोबोटिक्स वगैरे जरी आलेलं तरी पण ते तुम्ही कुठे ना कुठे ते वाचलेलं असतं. त्यामुळे तो एक अवेअरनेस करून ठेवला. म्हणजे असं काही नाही की तुम्ही वाचताना असं लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा रे हा पुरुष पूर्णपणे क्रोनिकलमध्ये किंवा इतर मॅगझिनमध्ये तुम्ही वाचत असेल पूर्णपणे लक्षात ठेवलं पाहिजे असं काही गरज नाही. तुम्ही फक्त ते आर्टिकल वाचत असताना एक पद्धत लक्षात ठेवा की त्या आर्टिकलमधून तुम्हाला काय मिळालं हे फक्त तुम्ही आर्टिकल लिहून झाल्यानंतर एका पेजवर लिहायचं आणि ते पेज फक्त त्या म्हणजे आपल्याला स्टिक पेपर असतात ते फक्त त्या क्रोनिकलवर चिकटवून ठेवायचं. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही रिव्हिजन कराल त्यावेळेला तुम्हाला ते कन्क्लुजन बरोबर लक्षात राहील. आणि 1-2 मुद्दे की जे प्रीला फार महत्त्वाचे पडतील ते फक्त एक तिथे नोट डाऊन करून ठेवायचे. म्हणजे ही एक इनोव्हेटिव्ह मेथड आहे. म्हणजे त्यांनी एक होतं की तुमची रिव्हिजन फार क्रोनिकलची लवकर होते आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होत जातो. ही एक GSच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्यांचं पॉलिटिकल सायन्स असतं त्यांना तर सांगायची काहीच गरज नाही आहे. फक्त मी इतर मुलांना सांगतो की ज्यांचं जॉग्राफी वगैरे ऑप्शन असेल की पॉलिटिकल सायन्स म्हणजे आपण फक्त एक करतो की बाबा DD बसू वाचतो किंवा एक ठरलेलं पुस्तक लक्ष्मीकांत वाचतो. मला वाटतं ठीक आहे लक्ष्मीकांत आणि DD बसू आपण वाचत असलो तरी पण एक NCERTची 2-3 नवीन पुस्तकं येत असतात. उदाहरणार्थ की पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे आमच्या वेळेला आलं पुस्तक होतं त्यावेळेला आणि कंटेम्पररी ग्लोबल पॉलिटिक्स ही 2 पुस्तकं नवीन आली. म्हणजे मला तर माहिती आहे की त्या पॉलिटिकल सायन्सच्या पेपरमध्ये ते NCERTचं जरी पुस्तक असलं तरी त्या पुस्तकातल्या जवळजवळ 12 ते 13 बिट्स नक्की आले. म्हणजे तशा अंडरलाईन केल्या तशा म्हणजे मी वाचलेल्यापैकी मला तरी त्या 12 ते 13 बिट्स सापडल्या आणि मेन्सलाही तसाच फायदा झाला त्याचा. त्यामुळे असं म्हणेन की मी तुम्ही जरा मार्केटमध्ये लक्ष द्या की कुठलं पुस्तक नवीन येतं NCERTचं. कारण आता एक नवीन परत पुस्तक आलेलं आहे पॉलिटिक्सचं. आणि असं एक
आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही अशी नवीन पुस्तकं काय येतात म्हणजे लक्षात ठेवा, कारण त्यांच्याजवळ जे पेपर काढणारे असतात त्यांच्याजवळ फक्त एकच असतो की NCERT, हे एकच त्यांच्याजवळ पुस्तक असतं. आणि जे म्हणजे लक्ष्मीकांत किंवा DD बसू अशी काही महत्त्वाची पुस्तकं. त्यामुळे NCERTचं काय म्हणजे आपण जे कन्क्लुजन वगैरे तयार करतो त्यात काही म्हणजे त्यात काही दुमत असं काहीच नाही NCERTच्या कन्क्लुजनमध्ये. पण NCERT तुम्ही तुमचा बेस बनवा. म्हणजे सगळ्यांनाच मी सांगेन म्हणजे दिस होल्ड्स ट्रू फॉर दोज हू हॅव द ऑप्शनल ॲज अ पॉलिटिकल सायन्स. त्यांनी तर करायलाच पाहिजे, पण ज्यांचं नाही आहे त्यांच्यासाठी मी हेच सांगेन की तुम्ही NCERT कराच नाही. आणि GS बद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट की GS मध्ये तुम्ही किती वाचता ह्याला महत्त्व असतंच, पण तुम्ही काय लिहिता ह्याला जास्त महत्त्व असतं. आणि तुम्हाला वर्ड्स लिमिटेड असतात, वर्ड लिमिटेड असतातच आणि परत तुमच्याकडे वेळ लिमिटेड असतो. परत तुम्हाला त्यानंतर स्टॅट्स सॉल्व्ह करायचं असतं. अशी तारांबळ होते की अरे स्टॅट्स पहिल्यांदा सॉल्व्ह करायचं की नंतर सॉल्व्ह करायचं, असं काही एक पॅटर्न नाही आहे. स्टॅट्स सुरुवातीला सॉल्व्ह केला नंतर सॉल्व्ह करा, म्हणजे कसंही तुमच्या ॲज पर युअर कम्फर्ट. त्यामुळे तुम्ही कसंही सॉल्व्ह करा. फक्त एवढंच सांगेन GS मध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी या दोघांचा अतिशय चांगला समन्वय आवश्यक आहे. जर ते तुम्ही आत्तापासूनच जर लक्षात ठेवलं तरच ते त्यावेळेला तुम्हाला ते उपयोगात आलं. म्हणजे आत्ता जर तुम्ही म्हणाला की नाही आता काही गरज नाही, आता आम्ही फ्री देणार आहोत, मेन्सचं काय अजून परत 3 ते 4 महिने किंवा इंटरव्ह्यू अजून 5 ते 6 महिने, असं काही म्हणजे फॉल्स कॉन्शियसमध्ये वगैरे राहू नका. म्हणजे आत्तापासूनच ती तयारी करा की जेणेकरून तुम्हाला त्यावेळेला ते सोपं पडेल. म्हणजे मी ठामपणे आत्ता म्हणू शकेल की तुम्ही जर आत्ता असं जर कन्क्लुजन घेऊन वगैरे जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं महत्त्व त्यावेळेला जाणवेल आणि वेळ कमी लागेल महत्त्व. आणि GS मध्ये GS फारच स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्ही त्याला अगदी प्रामाणिकपणे त्यात एफर्ट करा. म्हणजे आपण जेवढे इनपुट त्यात देऊ ना तेवढे तुम्हाला आउटपुट त्यात नक्की मिळेल. म्हणजे ऑप्शनमध्ये मिळतातच, कारण तो आपला एक असतो ऑप्शन. पण ऑप्शनलचं असं असतं की ना, असं असतं की आपल्याला माहीत नसतं की बाबा की हा प्रश्न फारच त्यांनी कटिंग चेक केला किंवा ह्या प्रश्नामध्ये आपण आपल्या उत्तराचा फोकस मध्ये जरा माझं चुकला आहे किंवा कन्क्लुजनला मी 2-3 मुद्दे चुकीचे गेले ते नंतर आपल्या लक्षात येतं. त्यामुळे थोडंसं आपली भीती असते. पण GS मध्ये असं काही नाही. GS मध्ये तुम्ही सुरुवातीला जे कन्क्लुजन घेता त्याला जर तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही तुमची पॉईंट ऑफ आर्ग्युमेंट व्यवस्थितपणे जर मांडू शकला ना तर GS फारच स्कोरिंग आहे. त्यात तुम्ही लक्ष द्या, GS नक्की तुम्हाला मार्क देईल. आणि अभ्यासाची पद्धत म्हणजे बऱ्याच मुलांना हा प्रश्न असतो, त्या अभ्यासाची अशी काही ठरलेली अशी काही पद्धत नसते. पहिल्यांदा सांगतो म्हणजे जरी सक्सेसफुल विद्यार्थी असले तरी पण असं काही नाही. तुम्ही तुमची पद्धत बनवा. रादर बिंग अ ट्रेंड फॉलोअर बी अ ट्रेंड सेटर. तुम्ही असं ठरवा की मी माझे इक्वेशन तयार करेल की जी इक्वेशन माझीच असेल, पण त्यांनी एवढं लक्षात ठेवा की ती इक्वेशन तुम्ही फॉलो करत असताना एक त्या इक्वेशनमध्ये आपण कुठपर्यंत मी माझं 100% दिलं आहे हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे एक असे टप्पे निर्माण करा तुमच्या अभ्यासामध्ये की म्हणजे त्याचं एक उत्तम साधन म्हणजे परीक्षा. त्या परीक्षेमध्ये एक अशी सुरुवातीला तुमची एक मेथड ठेवा की मी असा अभ्यास करेन, बघूया आता ह्याच्यात असा किती स्कोर येतोय, नंतर मी असा करेन किती स्कोर येतो. मग दोघांचं ऑप्टिमल काय आहे ते बघा आणि मग त्याचं एक इक्वेशन तयार करून मग तुम्ही अभ्यास करा. म्हणजे आता हे फार आयडियलिस्टिक वाटतंय, पण तुम्ही जेव्हा ग्राउंड लेवलला प्रिपेअर कराल ना तेव्हा याच्यातली रिॲलिटी जाणवेल तुम्हाला. जर तुम्ही तुमचं टायमिंग, तुमची अभ्यासाची पद्धत आणि तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करताय, सराउंडिंग वगैरे या गोष्टी मॅटर करतात, हे जर तुम्ही फ्लेक्सिबल ठेवलं म्हणजे तुमचं फक्त एम एकच ठेवा की अभ्यास करणं. म्हणजे किती तास अभ्यास करणं हे एम ठेवू नका. परत एकदा सांगतो मी, मला दिवसाला 18 आणि 19 तास अभ्यास करायचा हे एम ठेवूच नका. एक असं ठेवा की मला हे एवढं अतिशय व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे आणि मला हे दिवसाच्या अखेर मला समाधानी वाटलं पाहिजे रात्री झोपल्यानंतर की बाबा मी आज हे वाचलं आहे आणि मी आत्ता ह्याच्यावर कुठल्याही फ्रीचा प्रश्न येऊ की मेन्सचा प्रश्न येऊ किंवा इंटरव्ह्यूचा काहीही विचारू मला, मी ह्याच्यावर व्यवस्थितपणे उत्तर देऊ शकेन. ही जर फिलिंग आली तुमची आणि दिवसभरात जरी तुम्ही 7 ते 8 तास अभ्यास केला तरी इट इज वर्थ. हे नक्की म्हणजे मी माझ्या याने तरी माझ्यापर्यंत तुम्हाला काम सांगेन की हे म्हणजे खरंच आहे की जर तुम्ही दिवसाच्या अखेर जर तुम्ही समाधानी असाल ना तर तुम्ही सगळं मिळवलं. असे जर टप्पे तुम्ही छोटे छोटे टप्पे घ्या. म्हणजे एकदमच असं काही नाही की बाबा 1 महिन्याचा असा टप्पा वगैरे करण्यापेक्षा आठवड्याभराचे टप्पे घ्या ना. म्हणजे आपल्याला कळतं की आठवड्याभरात मी माझ्या ठरवलेल्या अभ्यासापैकी 70% अभ्यास करू शकलो किंवा 60% करू शकलो किंवा 100% अभ्यास मी 5च दिवसात केला. असा फ्लेक्सिबल टाइम ठेवा आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं म्हणजे वेळेचं शेड्यूल ॲडजस्ट करत राहा. म्हणून मला तरी तर सांगतो की असं काही नाही की तुम्ही दिवसाला
18 आणि 19 तास अभ्यास करण्याची काहीही गरज नाही. म्हणजे असेल काही काहींना वाटत असेल की बाबा गरज आहे, पण जरी 18-19 तास अभ्यास करणं ही रिक्वायरमेंट असली तरी फर्स्ट रिक्वायरमेंट इज टू तुम्ही त्यातून किती ग्रास्प केलं ही जास्त फार महत्वाची गोष्ट मला तरी वाटते. 18-19 तास अभ्यास करून जर तुम्ही 18-19 तास 100% जर ग्रास्प करत असाल तर नथिंग राईट. तर मग चालू द्या. मग तसं तर असेल तर मग काहीच प्रश्न नाही. पण मला तरी ते ह्युमनली इम्पॉसिबल वाटतं. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स घेतला म्हणजे मला तरी जमलं नाही. मी करत असेल 13-14 तास अभ्यास, पण 13-14 तास माझं तरी ग्रास्पिंग नव्हतं कधीच. फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुमचं ग्रास्पिंग किती हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यातले टेक्निकल ॲनालिसिस तुम्ही किती केलेलं आहे. म्हणजे की मी हा प्रश्न परत एकदा मगाशी म्हटल्याप्रमाणे की हा प्रश्न आत्ता मी अटेम्प्ट केला तर मला याच्यात किती स्कोर येईल, नंतर जर अटेम्प्ट केला थोडंसं इम्प्रूव्हमेंट केलं तर किती स्कोर येईल. म्हणजे हे जरा वेळ घेतं, पण थोडंसं कुठेतरी ॲडजस्ट करून हे बघा म्हणजे फारच फ्रुटफुल ठरेल ते. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की आपल्याला फ्री झाल्यानंतर फार कमी वेळ असतो. म्हणजे कमी वेळ ह्या अर्थाने 2 ऑप्शनल प्रिपेअर करायचे असतात, CS प्रिपेअर करायचं असतं आणि एसे प्रिपेअर करायचं असतं. म्हणजे 4 फेज प्रिपेअर करायचे असतात. त्यात जरी आपण म्हणालो की ऑप्शनल वेळ आपला पूर्णपणे झालेला असतो तरी पण आपण 100% म्हणू शकत नाही की आत्ता माझा मेन्सचा पेपर आला तरी माझा पूर्णपणे ऑप्शनल मी सॉल्व्ह करू शकतो, असं काही नाही. म्हणून बऱ्यापैकी वेळ कमी असतो. त्यामुळे मी असं म्हणेन की एक असं शेड्यूल ठेवा की ज्याने असे म्हणजे आता पॉलिटिकल सायन्सबद्दल सांगायचं झालं तर पॉलिटिकल म्हणजे पेपर वन मध्ये असे 2-3 सेक्शन करा की जेणेकरून तुम्हाला म्हणजे पहिला सेक्शन असा घ्या की जो फ्रीमध्ये झालेला नसेल, तो सुरुवातीला जरी वेळ घेतला तरी नंतर वेळ घेणार नाही, असा वेळ घ्या. किंवा नंतर ते कसंही तुमच्या फ्लेक्सिबिलिटीमध्ये सुरुवातीला तुम्ही पेपर ऑप्शनल 1 करा किंवा ऑप्शनल 2 करा. पण एवढं म्हणून मी जे केलं ते मी सांगेन तुम्हाला की मी शेवटपर्यंत GS केलं. म्हणजे GSला मी गॅप दिला नाही. ज्या वेळेला प्री संपली त्यापासून मी GS चालू केलं. म्हणजे मी ठरवलेलं की आता हिस्ट्री करायचं, नंतर जिओग्राफी पोर्शन्स असेल. मी ह्याला कुठलाच गॅप दिला नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही GS आणि एसे लिहून जरी नाही पाहिलं तरी पण एक एसेचं अवेअरनेस क्रिएट करा. म्हणजे असे आपण पेपर असतात अशा 1-2 लाईन आपल्याला दिसतात की त्या फारच चांगल्या असतात की त्या एसेमध्ये वगैरे टाकतात. म्हणजे असं थोडंसं लक्ष ठेवायचं. 1-2 लाईन सापडतात. जरी असं म्हणत असेल की अरे या लाईनचा त्यावेळेला किती उपयोग पडेल, जरी ही उपयोग पडला कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा होतो. एखादी लाईन 30 लाईन तुम्हाला GS मध्ये कधी कधी वापरता येते, एसेमध्ये जरी नाही वापरली. एखाद्याचा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असेल तर पॉलिटिकल कोएलेशन गव्हर्नमेंटबद्दल एखादी लाईन वाचलेली होती, 30 लाईन माझ्या कोएलेशनच्या उत्तरात टाकली, ही तुम्हाला वापरता येतं. फक्त एवढंच ठेवा की ते 1-2 वाक्य ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. बरं फायदा होईल की नाही याचा जरा नंतर विचार करूया. तर पहिले आपण एफर्ट तरी टाकूया. पहिले आपण हार्डवर्क तरी करूया, डेडिकेटेडली आपण ती नोट डाऊन तरी करूया की काय गरज आहे काय नाही, हे सगळं करू द्या. आणि फक्त मी परत एकदा सांगेन की GSला दुर्लक्ष करू नका. आता मराठी लिटरेचर म्हणजे मला माहिती नाही इथे किती जणांचं मराठी लिटरेचर आहे, पण मला वाटतं मी सांगावं. मराठी लिटरेचरबद्दल सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय कोणता प्रश्न अटेम्प्ट करताय एक, आणि दुसरी म्हणजे तुम्ही काय लिहिता ह्याला जरा जास्त महत्त्व असतं. प्रश्न कुठला अटेम्प्ट करताय त्यापेक्षा. कारण मराठी लिटरेचरमध्ये म्हणजे इथे व्याकरण वगैरे काय चेक केलं तसं काही चेक केलं जात नाही. व्याकरणाचा प्रश्न वगैरे असतो, पण तुमचा फ्लो ऑफ रायटिंग लँग्वेज हा फार महत्त्वाचा असतो. म्हणजे एकदमच फ्लॉवरी लँग्वेज अजिबात यूज करू नका. साधारणतः आपण जे मराठी लिहितो ना तीच वाक्य वापरा. तीच वाक्य वापरून म्हणजे कसं असतं ना, काही काही जणांची वाक्य असे असतात की मी इथून टॉवेल घेतला होता की जो टॉवेल तिने त्या रशीवर टाकला होता, काही गरज नाही असं असं नाही. मी तो टॉवेल घेतला होता, त्या रशीवरचा तो टॉवेल होता. अशी साधी सोपी वाक्य वापरा की ज्याने तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ना ते कन्वे होईल. म्हणजे उगाचच फापट पसारा मांडू नका फ्लॉवरी लँग्वेज यूज करण्यापेक्षा. मी बऱ्याच जणांचं पाहिलं असं की जे उगाचच असे श्लोक वगैरे लिहिणार, कुठूनही काही वगैरे लेवल्स काढणार, काही नाही. तुम्हाला जे उत्तरात विचारलं तेच सांगा ना, बाकी काहीच लिहू नका. आणि आपल्याला म्हणजे मला वाटतं आपण जर टेक्स्ट मराठीची जी 19ची टेक्स्ट आहे ती जर तुम्ही व्यवस्थित वाचली तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येईल. टेक्स्टच्या बाहेर त्याची काही गरज नाही.
टेक्स्टमध्ये एखादी अशी 2-3 वाक्य असतात की 2-3 वाक्य पाठच करायला लागतात. ती वाक्य पाठ करून मग तुम्हाला कुठे उत्तरात वापरता येतं. ती जर वाक्य तुम्ही पाठ केली आणि ओव्हरऑल एक त्या लेखकाचं एक परसेप्शन असतं की त्याला काय मांडायचंय त्या साहित्य कृतीतून किंवा त्याच्या साहित्य निर्मितीची प्रेरणा काय असते. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी जरा महत्वाच्या असतात. तो कुठल्या प्रक्रियेतून गेलेला आहे, त्याचं कुठल्या सामाजिक अवस्थेतून तो बाहेर आलेला आहे, तो कुठल्या सामाजिकतेतून त्यांनी लिहिलेला आहे किंवा त्याची भाषाशैली कुठली आहे. हे जरा 2-3 मुद्दे जर आपण सेपरेट केलं म्हणजे सुरुवातीला आशयाचा मुद्दा वेगळा आणि भाषाशैलीचा मुद्दा वेगळा, हे जर मुद्दे आपण वेगळे काढून जर 2-3 पॉईंट नोट डाऊन केले म्हणजे एकदमच टेक्निकल व्हायचं नाहीये मराठीत लिहिताना. म्हणजे मी जरी म्हणत असतो की टेक्निकल मुद्दे काढा, म्हणजे एकदमच टेक्निकल व्हायची काही गरज नाहीये. म्हणजे मला तरी त्याचा तोटा झाला गेला आहे. मी फारच टेक्निकल झालेलो गेले आहे. म्हणजे एकदम टेक्निकल होऊ नका, पण सुरुवातीला करताना प्रिपरेशन करताना थोडंसं टेक्निकल व्हा. पण कुठेतरी डोक्यात लक्षात ठेवा की आपल्याला हे पाठांतर करून मुद्दे लिहायचे नाही. म्हणजे तुमच्या उत्तराच्या ओघामध्ये हे सगळे मुद्दे आले, त्या जर ओघामध्ये हे सगळे मुद्दे आले तर मग भाषाशैलीचा प्रश्नच उद्भवतो. हा झाला पेपर 2चा. आणि पेपर 1च्या बाबतीत पेपर 1 असं म्हटलं तर स्कोरिंग आहे. पण पेपर 1 स्कोरिंग म्हणताना त्याच्या पाठीमागं असं एक अझम्पशन असतं की त्यामध्ये तुम्ही फार मेहनत करता आणि ते खरंच आहे. म्हणजे जर तुम्ही पेपर 1 मध्ये इथे फार टेक्निकॅलिटी मॅटर करते आणि इथे जर तुम्ही जेवढी जास्त टेक्निकॅलिटी असेल आणि जेवढे जास्त पिन पॉइंटेडली तुम्ही जर उत्तर लिहित असाल मराठी पेपर 1ची, मी ठामपणे सांगू शकतो की तुम्हाला पेपर 1 मध्ये नक्कीच जास्त मार्क्स मिळतील. पेपर 1 मध्ये असं आहे की तुम्ही एवढे मुद्दे लिहा, तुम्हाला एवढे मार्क्स मिळतील. एवढे लिहा आणि एवढे मार्क्स मिळतील. म्हणजे दुसऱ्या पेपरमध्ये असं कुठे कमीच असतं. पण पेपर 2 अवघड असतो. पेपर 2 मध्ये खरंच तुमच्या भाषेचा कस लागतो. म्हणजे जर तुम्ही पेपर 2 व्यवस्थितपणे अटेम्प्ट करू शकला तर मग तुम्ही अर्धी लढाई जिंकते. कारण पेपर 1 मध्ये सगळ्यांना जास्त मार्क्स मिळतात. पण पेपर 2 हा डिसाइडिंग फॅक्टर ठरतो. आणि आता हे झालं मेन्स बद्दल, प्रिपरेशन बद्दल मी तुम्हाला बोललो. आता इंटरव्ह्यू, माझा इंटरव्ह्यू ह्या परवीन तल्ला मॅडमनी घेतलेला. शी वॉज द फर्स्ट मुस्लिम IRS ऑफिसर ऑफ इंडिया. तर त्यांनी सुरुवातीलाच म्हणजे बायोडाटा पाहिल्यानंतर माझा पहिलेच प्रश्न म्हणजे त्यांनी हॉबीवर विचारला. कारण माझी हॉबी थोडीशी वेगळी होती, कॅलिग्राफी माझी हॉबी होती आणि प्लेइंग पियानो. तर मॅडमला थोडंसं वेगळं वाटलं कारण थोडीशी क्रिएटिव्ह हॉबी असल्या कारणाने त्यांनी तो प्रश्न विचारला. सांगण्याचा मुद्दा असा इथे की तुम्ही जी हॉबी असाल, म्हणजे हॉबी अशा अर्थाने की तुम्ही जी गोष्ट तुम्ही लेजर टाईममध्ये प्रिपेअर करत असाल ती गोष्ट तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला ती इंटरव्ह्यूच्या वेळेला नक्की फायदा देईल. असंही नाही की तुम्ही अजिबातच 24 तास अभ्यास केला म्हणजे असं काही गरज नाही. तुम्ही जी हॉबी किंवा तुम्ही जी काही तुमची छंद जपत असाल तो जपा, तुम्हाला त्याचा नक्की इंटरव्ह्यूला फायदा होईल. आणि इंटरव्ह्यूच्या बाबतीत दुसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे तुम्ही अशी काही हार्ड अँड फास्ट रूल नाही इंटरव्ह्यूमध्ये की तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. कारण मी शेवटच्या वेळेला म्हणजे माझा शेवटचे 2 प्रश्न असे होते की व्हॉट डू यू नो अबाउट अ फ्रेंच पार्लमेंटरी सिस्टम. मला होतं फ्रीमध्ये कारण पण मी त्यावेळेला इंटरव्ह्यूच्या वेळेला प्रिपेअर करू शकलो नव्हतो. त्यामुळे मी सरळ सांगितलं सॉरी सर, आय हॅव नो आयडिया अबाउट द फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन. परत त्यांनी विचारलं फ्रेंच प्रेसिडेंटला किती एक्झिक्युटिव्ह पॉवर असते. मी म्हणालो सॉरी सर, आय हॅव व्हेरी लिमिटेड नॉलेज अबाउट द फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन, त्यामुळे आय एम नॉट एबल टू आन्सर द क्वेश्चन. सरांनी ते ॲप्रिशिएट केलं. म्हणून मी असं म्हणेन की तुम्ही असं काही नाही की तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेस सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे, पण प्रामाणिकपणा हा तिथे चेक केला जातो. कारण मला मी कॅलिग्राफी माझी हॉबी सांगितल्यानंतर त्या मॅडमचा दुसराच प्रश्न असा होता की तू तुझ्या घरात कॅलिग्राफीचे फ्रेम डेमॉन्स्ट्रेट केले असतील. म्हणाल नाही मॅडम, मी प्रोफेशनल कॅलिग्राफर नाही आहे, मी असं एक अजून मी लर्निंग स्टेजवर आहे. ते म्हणाले ठीक आहे, दाखव तुला काय कॅलिग्राफी स्किल येतं. मग त्यांना असं ते माझ्या कॅलिग्राफी स्किल बघण्यापेक्षा ते बघत होते की हा खरोखरच प्रामाणिकपणे त्याची हॉबी त्यांनी लिहिलेली आहे का. कारण बरेच मुलांना असे असतात की काही हॉबी द्यायची आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्या दरम्यान ते प्रिपेअर करायचे. पण मी जेन्युइन हॉबी होती त्यामुळे मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो. आणि त्या मॅडमने फार चांगल्या रीतीने ॲप्रिशिएट केलं. त्यांनी 5ही पॅनल मेंबरने ॲक्नॉलेज केलं आणि सगळेजण पेपरवर जे मी चित्र काढलेलं किंवा जी स्किल मी सांगितलेली तर त्या सगळ्यांनी बघून मॅडमनी तर इथपर्यंत म्हणाले की तुला जर सर्व्हिसमध्ये गेल्यावर तुला तुझ्या हॉबीचं एक्झिबिशन करायला आवडेल का. मी हो नक्कीच.
त्यांनी ते त्यावेळेला ॲप्रिशिएट केलं. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही तुमची जी हॉबी असते किंवा तुम्ही जे आत्तापर्यंत ठरवून ठेवली असेल त्यालाही तेवढंच महत्त्व द्या, कारण त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि माझ्या इंटरव्ह्यूमध्ये जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं एरिया ऑफ कव्हरेज फार होतं. त्याच्यानंतर त्यांनी मला महाराष्ट्रातले मेट्रोलॉजिकल इन्फॉर्मेशन कुठे, जॉग्राफी विचारलं, म्हणजे महाराष्ट्रातले जॉग्राफिकल पॅटर्न काय, किंवा क्रॉप्सचे पॅटर्न काय आहे, किंवा मग नंतर मुंबईचा असल्या कारणाने मग नंतर तो मनसेचा इश्यू, परत नंतर नॉर्थ इंडियन, महाराष्ट्रीयन, परत नंतर 26/11चा रिलेशन, त्याचा रिलेव्हन्स, परत त्यानंतर मग मराठी लिटरेचरचं असल्या कारणाने मग नंतर त्यांनी विजय तेंडुलकरांबद्दल विचारलं, विजय तेंडुलकरांची कुठल्याही नाटकांची नावं, परत त्यांचा आशय वगैरे विचारला. त्यामुळे एरिया ऑफ कव्हरेज इंटरव्ह्यूमध्ये वाईड होता. त्यामुळे तुम्ही असं काही लिमिटेड फ्रेमवर्कमध्ये जाऊ नका की मला ह्याच फ्रेमवर्कमध्ये मी उत्तर देईल किंवा हाच फ्रेमवर्क मी तयार करेल. तुमच्यासमोर एकच असतो बायोडेटा, आणि बायोडेटा जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्ही कुठल्याही प्रश्नाचे एनिथिंग अंडर द सन म्हणजे असा पॅटर्न असतो UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये, तो तुम्ही व्यवस्थित प्रकारे तुम्ही म्हणजे त्या विचारलेल्या प्रश्नाला फार चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकता. कारण एक ते तुमचा प्रामाणिकपणा चेक करत असतात, आणि जर तुम्ही बायोडेटामध्ये जर प्रामाणिकपणे लिहिलेलं असेल तर तुम्ही प्रिपरेशन करताना प्रामाणिकपणे प्रिपरेशन करता, आणि मग त्यांना कळतं की नाही रे बाबा हा विद्यार्थी प्रामाणिकपणे उत्तर देतोय. म्हणजे हा असं काही नाही की जरी स्टॅमर होत असतं, म्हणजे काही जणांची कम्युनिकेशन स्किल चांगली नसते, ते स्टॅमर होत असतं. तुमची कम्युनिकेशन स्किल ते म्हणजे असं काही म्हणजे कम्युनिकेशन स्किलला फारच कमी मार्क असतात मार्क, पण फार कमी मार्क्स असतात. तुम्ही काय बोलताय, काय कंटेंट देताय तुमच्या उत्तरात, आणि किती निर्णायकपणे तुम्ही तुमचं उत्तर मांडताय, या 2-3 गोष्टींना फार महत्त्वाचं असतं. प्रामाणिकपणा आहेच, पण ह्या 2-3 गोष्टींना जरा जास्त महत्त्व असतं. कारण तुमचं नॉलेज त्यांनी टेस्ट केलेलं असतं तुमच्या मेन्समध्ये. ऑलमोस्ट दोज हू वेअर ॲपियर्ड फॉर द इंटरव्ह्यू तुमच्या नॉलेजबद्दल काहीही दुमत नसतंच. त्यांना माहिती असतं की ती जर इंटेलिजंट पीपल ऑन दिस अर्थ, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त आता काय बघायचं असतं की वगैरे ज्या विद्यार्थ्यांना आम्ही सिलेक्ट करणार आहोत सिव्हिल सर्व्हिसमध्ये, तो विद्यार्थी एक सायकोमेट्रिक टेस्ट असते बऱ्याच ठिकाणी, की जॉब करताना नाही कंपनीचं एक सायकोमेट्रिक प्रोफाईल असतं. बऱ्याच जणांना माहिती असेल तुम्हाला, सायकोमेट्रिक प्रोफाईल असतं की कंपनीचं एक सायकोमेट्रिक प्रोफाईल असतं. त्या प्रोफाईलमध्ये जर त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या विद्यार्थ्याचा किंवा कॅन्डिडेटचा तो सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा चार्ट जर त्या कंपनीच्या प्रोफाईलला मॅच करत असेल ना, तर ती कंपनी लगेच घेते. असं काहीसं मला तरी असं वाटतं UPSCबद्दल, की UPSCचं असं काही त्यांनी असं मोल्ड प्रिपेअर केलेलं असतं की त्यांना बघायचं असतं की हा विद्यार्थ्याला आता आम्ही घेणार आहे, की एक स्टुडंट आहे की ज्याला आम्ही आता आतमध्ये घेणार आहे, तो विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला त्यांना बघायचं असतं की नाही बाबा हा विद्यार्थी बरोबर आहे का, हा व्यवस्थित प्रेझेंट करतो का सुद्धा, नॉलेजबद्दल काही होत नसते. हा म्हणजे आपण जर असे काही ट्रॅप्स म्हणजे 2-3 ट्रॅप्स असतात, माझे याच्यात 2-3 ट्रॅप होते, त्या ट्रॅपला तुम्ही व्यवस्थितपणे टॅकल करता येतात म्हणून तुम्ही डिप्लोमॅटिक सर्व्हिसमध्ये जाणार असता. असे बरेचसे इन्सिडेंट येतील, म्हणजे मला अजून अनुभवायचं मला काही माहीत नाही, म्हणजे असं ऐकून माहिती मला. डिप्लोमॅटिक प्रेशर हँडल करायचं असतं, तुम्ही बरोबर सर्वाईव्ह करू शकता का. त्यामुळे ते फक्त बघतात की तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे उत्तरं देताय, किती डिप्लोमॅटिक प्रेशर हँडल करताय, किती तुम्ही बायास उत्तरं देताय, किती तुम्ही न्यूट्रल राहताय, आणि किती निर्णायकपणे तुम्ही बोलताय. ह्या जरा 2-3 गोष्टींना ते जास्त जवळून बघतात. आणि बरेचसे असे रुमर्स म्हणेल त्यांना की असं म्हटलं जातं की चेअरमॅनकडे मार्क्स असतात. म्हणजे मला हे माहीत नाही आहे की चेअरमॅनकडे तुमचे मार्क्स असतात, तुम्ही मेन्समध्ये किती स्कोअर केलं आहे. म्हणजे ह्याला काही असं म्हणजे कन्फर्मेशन असं वगैरे काही नाही आहे. म्हणजे मी तर असंही ऐकलं की चेअरमॅनकडे तुमचे मार्कांची रेंज असते, म्हणजे 90 ते 900 to 950 अशी C कॅटेगरी, म्हणजे 950 to 1000 अशी B, म्हणजे अशी कॅटेगरी असते. मग नंतर त्या मुलाला कुठे फिट होतं IAS IPS IFS, मग नंतर त्या मुलाला तिथे लागतं. म्हणजे मला हे फारच अज्युम्ड वाटतं. म्हणजे आपण त्यांना अज्युम करण्यापेक्षा आपण किती म्हणजे आपण त्या पोस्टला किती जस्टिस देऊ शकतो हे आपण आपलं बघितलं पाहिजे. म्हणजे त्यांना जज करण्यापेक्षा आपण आपलं स्वतःला जज करणं मला जर जास्त ते आपल्या हातात जास्त म्हणजे रादर अज्युमिंग की आपण या ह्याच्यात असू त्या ह्याच्यात असू. प्रामाणिकपणे एफर्ट द्या असं मी म्हणेन की डेडिकेशन, हार्डवर्क आणि प्रॉपर माइंड अँड वर्क हे फार महत्त्वाचं आहे. नुसतंच वर्क करून हरकत नाही आहे, नुसतंच वर्क करून काही साध्य होत नाही. त्यामुळे प्रॉपर माइंड अँड वर्क तुम्ही ठेवा, यश नक्कीच तुम्हाला साध्य आहे. फक्त एवढं सांगेन की मी
की तुम्ही ही प्रोसेस असल्या कारणाने सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे बकल होऊन जाऊ नका कुठल्याही प्रेशरला. बरेच तुम्हाला इन्सिडन्सेस येतील की नाही बाबा दुसरा अटेम्प्ट झाला, तिसरा अटेम्प्ट झाला, चौथा अटेम्प्ट, शेवटचा अटेम्प्ट झाला. पण एवढं लक्षात ठेवा की एक ना एक दिवस तुम्ही या सर्व्हिसमध्ये जाणारच. त्यामुळे म्हणजे जाणारच हा जेव्हा शब्द आपण उच्चारतो ना त्यातून म्हणजे फाजील आत्मविश्वासापेक्षा आत्मविश्वास जळतो असं मला वाटतं. त्या दोघांमध्ये फार दुसरं नाही, पण आत्मविश्वास आहे या अर्थाने आपण इथं आता सरी सध्या गरजेत करूया. कारण आत्मविश्वास फार गरजेचा आहे. कारण आपल्याला स्वतःला वाटणं फार गरजेचं असतं. म्हणजे आपल्याबद्दल बरेच जणांना वाटतं की नाही बाबा हा सिरियसली प्रिपेअर करतो, हे व्हायला पाहिजे, हे असं असतं. पण आपल्याला स्वतःला किती वाटतंय, कारण फार सिच्युएशनल असतं. तुम्हाला 9 पेपर म्हणजे मेन्सची फारच अशी टेस्ट मॅच असल्यासारखी, म्हणजे वन डेमध्ये ज्याप्रमाणे टेस्ट मॅचमध्ये जसं तुमचं टेम्परमेंट बघितलं जातं तसंच तुमचं म्हणजे तुमच्या मेन्समध्ये असतं. म्हणजे पेपर वन वगैरे गेला तो पेपर 2 मध्ये तरी ॲटलिस्ट आपण बॅलन्स केलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. किंवा हिस्ट्री पॉलिस तरी साधारणतः एका वाटोपाठ येतात. तर अरे बाबा हिस्ट्रीचा पॉलिस सायन्सचा आहे तो हिस्ट्रीचा झाला, आता माझ्याकडे फारच कमी वेळ आहे, तुम्ही काय करायचं का? म्हणजे असं काही बक्कल वगैरे व्हायची गरज नाही आहे. अभ्यास केलेला असतो आपण त्यावेळेला आठवतच आपलं म्हणजे त्यावेळेला बरोबर. आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर नोट्स प्रिपेअर करत असाल आणि तुम्ही रिव्हिजनची एक मेथड ठेवायची, म्हणजे इतर रिव्हिजनची अशा मेथड ठेवल्या की पेपर स्टिक्स असतात त्या अशा रूमवर सगळ्या ठिकाणी लावले. अशी कुठलीच जागा नव्हती की जिथे माझी पेपर स्टिक म्हणजे काही फालतू ते फालतू म्हणजे स्टॅटिस्टिक्सचे फॉर्म्युले सुद्धा म्हणजे काय ते फॉर्म्युले सुद्धा मी स्टिक करून ठेवले. काही म्हणजे मला माहिती होतं पॉलिटिकल सायन्समध्ये अशी सलावणी वगैरे पॉलिटिकल सायन्समध्ये काही विचारलं मी उगाच लावून ठेवलेलं. कारण कसं असतं म्हणजे त्याचा फायदा मला ह्याला झाला. म्हणजे मला त्यावेळेला वाटलं की याचा काय फायदा होईल ना, मी लिहून ठेवलं की प्लॅटोचा जन्म किती असंच काही लिहून ठेवलं. मला त्याचा फायदा कुठे जाणार नाही. आता पाठी म्हणून बघते तर ज्यावेळेला मी शॉर्ट नोट लिहित होतो ना त्यावेळेला जेव्हा आपण त्या थिंकरबद्दल लिहितो त्यावेळेला जर तुम्ही त्या थिंकरचा काळ लिहिला ना तर मला तर वाटतं की नक्कीच कळत. म्हणजे मराठीमध्ये शॉर्ट नोटला फार महत्त्वाचं असतं. कुठल्या काळातला आहे तुम्ही तो लिहितो त्याचा फार महत्त्व पडतो. तसं मला वाटतं थिंकरचाही फरक पडत असेल. कारण तुमचं वेगळेपणा त्या उत्तरामधून फार जाणवला पाहिजे. कारण सगळेच जण उत्तर लिहितात, सगळेच जण क्लासच्या नोट्स वापरतात, कारण काही जास्त फरक नसतो. आणि तुमच्या उत्तरामध्ये जेन्युइनिटी ही फार चेक केली जाते. त्यामुळे ती जेन्युइनिटी जर तुम्हाला आणायची असेल तर तुम्ही पेपर सॉल्विंग हे तुम्ही कराच, म्हणजे त्याला पर्याय नाही. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की मी एक्झामच्या 1 महिना अगोदर मी पेपर सॉल्व करेल तर मला नाही इम्पॉसिबल. मला दुर्दैवाने असं म्हटलं पाहिजे की मला इम्पॉसिबल. सुरुवातीपासून करा, म्हणजे जरी वेळ लागला तरी करा, म्हणजे नक्की तुम्हाला फायदा देईल. आणि एक स्वतःवरचा आत्मविश्वास अशी म्हटल्याप्रमाणे. आणि आता याचा तू समज करताना मी असं म्हणेन सगळ्यांनी शॉशँक रिडेम्पशन तर पाहिलाच असेल. त्या शॉशँक रिडेम्पशनमध्ये अतिशय सुंदर लाईन आहे, होप इज अ गुड थिंग, मे बी द बेस्ट ऑफ द थिंग अँड गुड थिंग नेव्हर डाईज. मी आणि उत्तराचा एंड हे आपल्या ह्याचा एंड करायचं. त्यामुळे धन्यवाद. मला इथे